मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता झोपण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला झोप येत नाही. मग आता ती मनात विचार करत असते की कसं आहे ना, मी आज यांना माझ्या मनातील सर्व गोष्टी सांगणार होते, माझं प्रेम व्यक्त करणार होते, परंतु अचानक या मेसेजचा धक्का कसा बसला कळतच नाही. पण मला आता कसं कळणार की हा मेसेज नक्की माझ्या मोबाईलवरून यांना कुणी केला होता. अर्जुन देखील आता सायलीकडे मागे वळून पाहतो, तर सायली आता त्याला असं वाटतं की झोपलेली असते. म्हणूनच अर्जुन मनात डोळे उघडून आता विचार करू लागतो की मिसेस सायली त्या मेसेज बद्दल नक्कीच खोटं बोलत नाहीये. त्यांनी तर तो मेसेज केलेला नाहीये हे तेवढंच खरं आहे, परंतु असा मेसेज त्यांच्या मोबाईलवरून कोण करू शकतं हे मला आता शोधून काढायलाच हवं, असं अर्जुन मनात विचार करतो. आता याच विचाराने त्याला व्यवस्थित झोप येत नसते, म्हणून तो आता उठून बसतो. त्यानंतर अर्जुनचं लक्ष सायलीच्या मोबाईलकडे जातं, तर आता मोबाईलवर सारखे सारखे कुणाचे तरी एवढ्या रात्री मेसेज येत असतात. म्हणूनच अर्जुन ते पाहतो आणि मनात विचार करतो की मिसेस सायलींना एवढ्या रात्री कुणाचे मेसेजेस येत असतील, असं म्हणून तो तिचा मोबाईल घेतो आणि त्यामध्ये पाहू लागतो. तर तो आता तो मेसेज वाचतो की तुझ्याशी कितीही बोललं तरी मन भरत नाही, आपण उद्या नक्की भेटूयात, तू मला भेटायला ये. हा मेसेज वाचल्यानंतर अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता हा मेसेज करणारा कोण हा प्रश्न अर्जुनला पडतो. आता हे काय नवीन असे मेसेजेस मिसेस सायलींना कोणी पाठवले असतील, हाच विचार अर्जुन आता मनात करतो आणि त्याला खूप टेन्शन येतं. तर आता दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनला ऑफिसला जाण्यासाठी त्याची कपडे व्यवस्थित काढून ठेवते आणि म्हणते की मोबाईल चार्जिंगला लावायला हवा, असं म्हणून ती मोबाईल हातात घेते आणि मग मनात विचार करू लागते की या मोबाईलवर असले मेसेजेस कुणी पाठवले असतील, यांना ना सांगायलाच हवं, काहीतरी आता करतेच, अगोदर यांना सांगते म्हणजे कोण आहे ना हे शोधून तरी काढतील. अर्जुनला सांगण्याचा जेव्हा हे सगळं विचार करते ना, तिला त्याच अननोन नंबरवरून फोन येतो. तेव्हा ती म्हणते की नक्की कुणाचा नंबर असेल हा, पण आता घेतेच हा कॉल, असं म्हणून ती त्या रागातच हॅलो असं म्हणते. त्याच वेळी आता त्या कानावर आता प्रतिमाचा आवाज पडतो. मग आता सायली खुश होत विचारते, प्रतिमा त्या, अहो तुमचा नंबर आहे का हा, आणि तुम्ही मला कॉल केलाय? त्यावेळी प्रतिमा हसते आणि म्हणते, सायली अगं तू माझा आवाज लगेच कसा ओळखला? सायली म्हणते की प्रतिमा आत्या, अहो मी तुमचा आवाज अगदी झोपेतही ओळखू शकते, पण हा कुठला नंबर आता? त्यावेळी आता प्रतिमा म्हणते, हा माझा नवीन नंबर आहे. प्रतिमा म्हणते की अगं रविराजने मला फोन नवीन घेतलाय आणि मला त्यातलं एवढं काही येत नाही, परंतु रविराज, सुमन आणि तन्वी हे तिघेही मदत करतायत. तेव्हा ती आता विचारते, काल तुम्हीच मेसेजेस केले होते ना? मग आता प्रतिमा म्हणते, हो मीच केले होते, काही चुकलं नाही ना ग सायली? मग सायली हसते आणि म्हणते, नाही हो काही चुकलं नाही, फक्त तुम्ही तुमचं नाव लिहायला विसरलात. पण प्रतिमा आत्या तुमच्याकडे नवीन फोन आहे, नवीन नंबर आहे, हे खरंच खूप छान झालं हा. आता आपल्या मनात आलं ना तर आपल्या एकमेकींना बोलता येईल आणि पूर्णाजींना पण खूप छान वाटेल. मी आता त्यांना लगेच फोन नेऊन देऊ का? तेव्हा प्रतिमा म्हणते, नको, मी ना त्यांना वेगळा फोन करेन. तेव्हा सायलीला अजूनच आनंद होतो, कारण मला रविराजने सगळ्यांचे नंबर सुद्धा दिले आहेत, मी एक एक करून प्रत्येकाला आता फोन करणार आहे. पण सायली तोपर्यंत कुणालाही सांगू नको हा माझ्याकडे माझा फोन आहे म्हणून, बघू तरी आता तुझ्यासारखं कोण कोण आणखी माझा आवाज ओळखतंय. तेव्हा सायली म्हणते, बरं मी कुणालाही सांगणार नाही, आपल्या दोघींचं हे सिक्रेट असेल. त्यावेळी प्रतिमा आता हसत समोरून आता अर्जुन येतो, त्यामुळे सायली आता लगेच फोन ठेवते. त्यावेळी आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि विचारतो, कुणाचा फोन होता? तेव्हा ती आता काहीच सांगत नाही. नक्की कुणाचा कॉल होता हे तिला खरं तर सांगायचंच नसतं, कारण प्रतिमा आत्या आता सर्वांना सरप्राईज देणार असते.
त्यावेळी आता अर्जुन हा म्हणतो, बोला की कुणाचा फोन होता. मग आता सायली गालात हसत असते तेव्हा अर्जुन म्हणतो, यांचं ना वेगळंच काहीतरी चाललंय. मग आता सायली फोन चार्जिंगला लावते आणि मनात विचार करते की मला प्रतिमात्यांनी सांगितलंय की अजिबात कुणाला काही सांगायचं नाही, बघू तरी माझा आवाज कोण कोण ओळखतंय. मग आता जेव्हा प्रतिमात्या सर्वांना कॉल करतील ना तेव्हा सर्वजण खरंच त्यांचा आवाज लगेच ओळखतील असं तिच्या मनात आता सुरू असतं. आणि जेव्हा तो अननोन नंबरवरून मेसेज आला होता तेव्हा खरंच मी खूप घाबरले होते, पण आता टेन्शन नाही असं सायली मनात विचार करत गालात हसत असते. तेव्हा अर्जुनला असं वाटतं की ती कुणाच्या तरी आठवणीतच रमली आहे, म्हणून तो पुन्हा पुन्हा विचारतो, काय झालं बोला ना, तुम्ही असं का वागताय. हे सायली म्हणते, अहो मला कळतच नाही तो मेसेज कुणी केला असेल, आता आपल्याला शोधून काढायला हवं नक्की तो मेसेज कुणी केला. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, अशा बऱ्याच गोष्टींचा शोध मला लावायचा आहे, आता कॉफी देताय ना. मग सायली हसतच हो असं म्हणते. पुढे तो म्हणतो, माझी कामं मी करेल हा. सायली म्हणते, हो मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा सायली गेल्यानंतर अर्जुन आता खूप चिडलेला असतो आणि मग लगेच तो तिचा मोबाईल पुन्हा एकदा चेक करतो आणि म्हणतो, या अननोन नंबरवरून यांना आत्ता फोनसुद्धा आला होता आणि मला असं म्हणतायत की कुसुमताईंचा फोन आहे आणि त्यांनीच मला कॉल केला होता, पण त्या तर घरातच आहे, या कोणत्या कारणासाठी नक्की माझ्याशी खोटं बोलतायत असं अर्जुन आता म्हणतो. तो नंबर नक्की कुणाचा आहे याचा तो आता शोध घेणार असतो. मग दुसरीकडे आता सुमन त्याचबरोबर प्रतिमा या दोघीही गप्पा मारत बसलेल्या असतात. तेव्हा प्रतिमा आता म्हणते, अगं मी आता सायलीला कॉल केला होता ना, तिने माझा आवाज लगेच ओळखला. त्यावेळी सुमन म्हणते, हो सायली आहेच हुशार. आता प्रिया हे सगळं बोलणं ऐकते आणि विचारते, काय गाई, म्हणजे सायलीला समजलं का हा तुझा नवीन नंबर आहे म्हणून. प्रतिमा म्हणते, हो समजलं. त्यावेळी आता प्रिया वैतागते आणि म्हणते, अगं आई तुला सांगितलं होतं ना की अजिबात सायलीला सांगू नको म्हणून, कारण आपल्याला तिची मस्करी करायची होती, त्यामुळेच तर आपण रात्री तिच्या मोबाईलवर ते मेसेजेस केले होते. जरा ती रागातच म्हणते. मग आता प्रतिमा म्हणते, नाही ग सगळ्यांना नाही सांगितलं, मी फक्त सायलीलाच सांगितलंय आणि बाकी सगळ्यांना मी एक एक करून कॉल करणारच आहे आणि तुम्हाला तसंच सांगितलं होतंस ना. तेव्हा प्रिया आता म्हणते की काय गाय, म्हणजे पूर्ण आजी मामा मामी त्याचबरोबर अश्विन यांना माहीत नाही ना की हा तुझाच नंबर आहे म्हणून. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही माहीत अजून. त्यावेळी सुमन जरा संशयित नजरेने तिच्याकडे पाहत असते. तेव्हा प्रिया आता तिच्याकडे पाहून हसते. मग आता सुमन म्हणते, हे बघ तन्वी, काहीही गडबड करायला जाऊ नको, नाहीतर भलतंच होऊन बसायचं. मग आता कोणाला त्रास होईल असं मी काहीही करणार नाही असं प्रिया म्हणते आणि उलट असं हसत खेळतच नातं सुधारतं ना. तेव्हा प्रिया आता त्यांच्याकडे पाहून हसते आणि मनात वेगळाच विचार तिच्या सुरू असतो की अजूनही माझ्या हातात वेळ आहे, पण अर्जुनला माहीतच नाहीये या अर्ध्या मेंदूच्या बाईचा हा नंबर आहे म्हणून. माझा अजूनही प्लॅन सक्सेस होऊ शकतो, पण मला कसं कळणार. पण ही अस्मिता आहे ना, सायलीच्या नाकावर माशी जरी बसली ना तरीही तिला लगेच समजतं. त्यानंतर आता इकडे सायली ही किचनमध्ये असते, ती स्वयंपाक बनवत असते. तेव्हा ती आता गालात हसते, कारण तिच्या मनात सतत अर्जुनचे आणि अर्जुनचेच विचार सुरू असतात. तेव्हा ती आता मनात विचार करते की हातामध्ये खूप कमी वेळ आहे, काहीही झालं तरी आता मला यांच्यासमोर प्रेम व्यक्त करायलाच हवं, अगदी मधुभाऊ निघण्याच्या आतच. पण कुठे व्यक्त करावं तेच कळत नाहीये, कारण जर घरामध्ये बोललो तर कुणी ना कुणी येत असतं, बाहेर तरी कुठे जावं हाच प्रश्न तिच्या मनात सतत येत असतो. मला असं वाटतंय यांना आवडेल ना असा छान असा कॅफे मी निवडते, असंच करते असं म्हणून ती आता गालात हसते. तेवढ्यातच अस्मिता आता तेथे येते. सायली लगेच तिच्यासाठी कॉफी आणि पोहे घेऊन जाते. तेव्हा सायलीच्या मनात येतं की अस्मिता ताईंनाच विचारायला हवं की पनवेलमधला कोणता चांगला कॅफे आहे असं म्हणून. आता ती लगेच अस्मिताला विचारते, तुम्हाला एक विचारू का. तेव्हा ती आता विचारते, काय झालं. मग रागातच जरा अस्मिता असते, तोंड वाकडं करते, पण सायली आता हसतच तिला विचारते की तुम्ही आणि भाऊजी नक्की कोणत्या कॅफेमध्ये जायचात, म्हणजे तुम्हाला इथे सगळे कॅफे माहीत असतील ना,
जवळपास पनवेलमधील सगळेच. मग आता अस्मिता म्हणते की अगं इथे कॅफेमध्ये जायला सचिन तरी इथे असतो का, तुला तर माहीत आहे ना. मग आता सायली हसते आणि म्हणते तरीसुद्धा लग्नानंतर असे कोणते कॅफेमध्ये तुम्ही जायच्यात. त्यावेळी आता गुड वाईब्स ते MK रोडवर कॅफे आहे ना, तिथे आम्ही जायचो. खरंच खूप रोमॅन्टिक कॅफे आहे तो. असं जेव्हा ती आता म्हणते ना, तेव्हा मात्र सायली ही म्हणते बरं ठीक आहे मी थँक्यू असं म्हणून ती अस्मिताचे आभार मानते. अस्मिता विचारते काय ग, तुला कशाला हे कॅफे वगैरे हवंय, असं म्हणून ती जरा चिडते आणि जा ना आता मला खाऊ देत अगोदर, असं म्हणून सायलीला ती तेथून पाठवून देते. मग आता अर्जुन हे सगळं पाहतो. सायली किचनमध्ये जाते तर अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो, कारण आता त्याला समजतच नसतं की सायलीचं नक्की काय चाललंय. इकडे चैतन्य आणि अश्विन हे दोघेही नाश्ता करत असतात. ते दोघेही खूप मोठ्यानेच हसत असतात. मग आता तू असले प्रँक करायचास कॉलेजमध्ये असताना, असं अश्विन चैतन्याला विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो हो. त्यावेळी अर्जुन आता तेथे दोघांजवळ जातो आणि त्या दोघांचं बोलणं आता ऐकू लागतं. तर चैतन्य म्हणतो कॉलेजमध्ये मी आता संजूच्या मोबाईलवरून विशालला मेसेजेस करायचो आणि एवढा मोठा प्रँक करायचो ना की दोघांनाही काही कळतच नव्हतं. मग संजू आणि विशालमध्ये जेव्हा जुंपली ना तेव्हा मीच मग सांगितलं की मीच ते मेसेजेस केले होते. त्यावेळी अश्विन आता खूप हसतो आणि म्हणतो तू तर चांगलाच प्रँक करतो रे. मग आता चैतन्य म्हणतो मी तरी यामध्ये एक्सपर्ट आहे. अर्जुनने ते बोलणं ऐकल्यानंतर आता तो मनात विचार करतो म्हणजे मिसेस सायलींच्या मोबाईलवर या चैतन्याने मेसेज तर केले नसतील ना. त्यावेळी आता असेल चैतन्यच असेल खोडकर कुठला, असं अर्जुन मनात विचार करतो. पण मिसेस सायली आजकाल एवढ्या स्ट्रेंज का वागतायत कळतच नाही. पण आता जेव्हा तो मागे पाहतो ना तेव्हा सायली देखील हसत असते. आता अर्जुनला प्रश्न पडतो नक्की काय चाललंय यांचं. तेवढ्यातच घरातील सर्वजण आता नाश्ता करण्यासाठी तिथे येतात. अश्विन आता अस्मिताची नेहमीप्रमाणे गंमत करत विचारतो काय ग अस्मिताई झाला का नाश्ता. मग आता अस्मिता म्हणते की तू मला भरवणार आहेस का रे. त्यावेळी अश्विन म्हणतो की मला माहीत होतं अगं तू आळशी आहे, पण एवढीही आळशी आहे की स्वतःच्या हाताने तू खाणार पण नाहीस. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा तिच्यावर हसतात. तेव्हा अस्मिता म्हणते की गप्प बसा आता सगळं संपलंय माझं. मग प्रताप गंमत करतो आणि विचारतो की असं आहे का, पण बरं झालं त्या निमित्ताने तू स्वतःच्या हाताने खायला तरी शिकलीस. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा तिच्यावर हसतात. तेवढ्यातच विमल सर्वांसाठी पोहे घेऊन तेथे येते. तेव्हा अस्मितावर सर्वजण जेव्हा हसतात तेव्हा तिला राग येतो आणि मग ती म्हणते डॅड आता तू सुद्धा या सर्वांबरोबर माझी गंमत करणार आहेस का, माझी खेचणार आहेस का. चल मी जाऊ दे आता माझ्या रूममध्ये जाते आणि कॉफी पिते, असं म्हणून ती आता कॉफी पिण्यासाठी तिच्याच रूमकडे जाते. तेव्हा असं घरात गमती जमती झाल्या ना तर घरातील वातावरण कसं अगदी हसतं राहतं असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात आमची अस्मिता म्हणजे रागाने फुगलेला फुगा आहे, सारखी हवेमध्ये उडत असते. इकडे सायली आता विचार करते गुड वाईब्स कॅफे, खरंच मी आता ना त्याच कॅफेमध्ये अगोदर खात्री करून येते की कसं वातावरण आहे आणि ती जागा सेफ आहे की नाही, चांगली आहे की नाही, अर्जुन सरांना आवडेल अशी आहे की नाही, मगच मला पुढचं प्लॅनिंग करायला आणि माझ्या मनातलं सगळं काही तिथेच त्यांना सांगायला. मग आता असा विचार करत असताना प्रताप सायलीला विचारतो काय ग सायली काय झालं, एवढी काळजीत का आहे तू, आणि ये ना इकडे नाश्ता कर आमच्याबरोबर. तेव्हा ती म्हणते नको बाबा, अहो काय आहे ना मला बाजारात जायचे, भाज्या घेऊन यायच्यात, आता जरा फ्रेश भाज्या असतील ना सकाळच्या वेळी म्हणून. मग आता विमल म्हणते सायली ताई असं का करताय अहो तुम्ही काल मला पाठवलं होतं ना मार्केटमध्ये, मी 4 दिवसांच्या भाज्या घेऊन आली आहे. तेव्हा सायली म्हणते हो का, पण मला इतरही सामान घेऊन यायचं आहे ना आता. तेव्हा आता अर्जुन हा सायलीकडे पाहतच राहतो, कारण ती वेगळीच उत्तरं आता देत असते. पुढे आता पूर्णाजींना सायली विचारते काय हो पूर्णाजी, तुमच्या खोलीचे पडदे बदलायचे आहेत ना, मग मी एक काम करते, मी कापड घेऊन येते, मग आपण शिवून घेऊ हा मस्त. तेव्हा पूर्णाजी आश्चर्याने तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात की काय ग सायली डोकं फिरलं की काय.
अगं आता दिवाळीमध्ये तू कापड घेऊन आली, ते पडदे शिवून आणले, दिवाळीमध्ये बदललेत की माझ्या खोलीचे पडदे, आणि मग आता कुठे? तेव्हा सायलीचा अजूनच मोठा पचका होतो. अर्जुन तिच्याकडे आता पाहतच राहतो. तर अर्जुन मनात विचार करतो की मिसेस सायली या अशा का वागतायत, यांना काहीही करून ना घराबाहेर पडायचंय, आणि हे मला समजलंय. आता घरातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. मग ती सर्वांनाच म्हणते मला ना चादरी सुद्धा आणायच्यात, असं म्हणून ती आता लगेच तेथून जाते. अर्जुन मात्र घड्याळात पाहतच राहतो आणि त्याला वेगळाच संशय येऊ लागतो. इकडे अस्मिता आता रूममध्ये असते आणि ती बसलेली असते. त्याच वेळी आता तिला तन्वीचा कॉल येतो. मग आता काय ग तन्वी, काय झालं? सकाळी सकाळी तू कॉल केलास असं ती विचारते. मला राशी भविष्य सांगायला कॉल केलास की काय? तेव्हा अस्मिता म्हणते अगं आता मी काय सांगणार आहे, तूच मला तिथलं अपडेट दे. तेव्हा अस्मिता म्हणते काही नाही ग, अपडेट नाही काही, पण सायली उगीच माझ्या पुढे पुढे करत होती. मग आता अस्मिता जरा तोंड वाकडं करूनच म्हणू लागते की सायली मला विचारत होती की पनवेलमधला एखादा चांगला कॅफे सांगा, तुम्ही आणि सचिन भाऊजी तिकडे जातच असाल ना कधी कधी, असं ती मला विचारत होती सतत. मग आता प्रिया अगदी कान टवकरूनच हे सगळं बोलणं ऐकू लागते. मग आता प्रिया विचारते काय ग मग अस्मिता, तू कोणत्या कॅफेचं नाव तिला सुचवलं? तेव्हा तो MK रोडवरचा नाही का तो गुड वाईब्स कॅफे, मी हे तिला सांगितलं. त्यावेळी सायली जेव्हा बाहेर जाईल ना तेव्हा मला नक्की सांग. प्रिया आता तिला म्हणते त्यावेळी का ग असं अस्मिता तिला विचारते. तेव्हा सायली जेव्हा घराबाहेर पडेल ना तेव्हा मला नक्कीच सांग. म्हणून ती आता फोन ठेवते आणि मनात विचार करू लागते की सायली नक्की त्या गुड वाईब्स कॅफेमध्ये कशासाठी जाणार आहे हे मला चेक करायलाच हवं आता, आणि आयत्या वेळी काहीतरी प्लॅन सुद्धा करून ठेवायला हवा. दुसरीकडे मधुभाऊ रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा कुसुम त्यांना कॉल करते आणि म्हणते की अहो मधुभाऊ आता तिकडून निघायचंय की नाही, की लेकीच्या सासरी तिथे किती दिवस राहायचंय? मधुभाऊ म्हणतात की अगं मला निघाडून, परंतु या घरातील माणसांना येऊच देत नाहीये, आणि खरं सांगू का एक इच्छा मनातली बोलून दाखवू का, मलाही माझ्या सायलीचा संसार अगदी डोळे भरून अजून काही दिवस पाहायचा आहे, कारण बघ ना किती सोन्यासारखी माणसं मिळाली आहेत तिला. मग कुसुम म्हणते हो ते तर आहेच. पुढे आता मधुभाऊ म्हणतात आपली सायली खरंच खूप भाग्यवान आहे, गेल्या जन्मी तिने कसलं तरी खूप चांगलं मोठं पुण्य केलं असेल, आणि म्हणूनच जावई बापूंसारखा तिला चांगला नवरा मिळाला. आणि जावई बापूंचं सायलीवरचं ते प्रेम पाहिलं ना तर जगण्याची एक नवीन उमेद मला मिळते, तर मी कधीच मरून गेलो असतो. आता कुसुम घाबरते आणि म्हणते की असं नका ना बोलू प्लीज. मग आता देव करो आणि माझ्या सायली व अर्जुनच्या संसाराला कोणाची दृष्ट न लागो असं मधुभाऊ म्हणतात, कारण त्या दोघांना मला आयुष्यभर अगदी आनंदात पाहायचंय. आता मधुभाऊंचं हे बोलणं ऐकून कुसुमला जरा टेन्शनच आलेलं असतं. मग आता ती विचारते काय हो मधुभाऊ, सायली आहे की नाही तिथे? तेव्हा सायली तिथे नाहीये, ती कुठेतरी बाहेर गेलीये असं आता मधुभाऊ म्हणतात. त्यावेळी मी तिला नंतर कॉल करेन आणि तिच्याशी बोलून घेईन, पण तुम्ही तिकडून लवकर निघा हा मधुभाऊ, मी घर चकाचक करून ठेवलंय तुमच्यासाठी असं कुसुम म्हणते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो येईलच मी नक्की तिकडे. पुढे आता तुम्ही औषधं वेळेवर घेताय ना असं ती पुन्हा विचारते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात अगं सायली इथे असताना मी औषधं घेणार नाही असं कधी होईल का, आणि उगाच काळजी करत बसते असं म्हणून मधुभाऊ फोन ठेवतात. इकडे सायली आता आपली पर्स घेऊन येते आणि विमलला म्हणते विमलताई मी जरा कामानिमित्त बाहेर जाऊन येते हा. अर्जुन तेथेच नाश्ता करत बसलेला असतो. त्यावेळी आता तो म्हणतो माझ्या ऑफिसच्या जवळ चालली असशील ना, चल तर मी तुला सोडतो. सायली हसतच म्हणते नको नको मी माझी जाते हां, असं म्हणून ती लगेच तिथून जायला निघते. मग आता अस्मिता तेवढ्यातच तिथे येते आणि सायलीकडे पाहतच राहते. आता प्रियाने तिला सांगितलेलं असतं सायली जशी बाहेर जाईल ना घराच्या तसं मला लगेच कळव म्हणून. मग अस्मिता गालातच हसते. अर्जुन जरा वैतागलेला असतो. त्याच वेळी आता विमलला तो म्हणतो विमल मीही निघतो हां, मग कॉफी अर्जुन दादा. अर्जुन म्हणतो नको असं म्हणून तोही सायली पाठोपाठ निघतो. तेव्हा लगेच अस्मिता त्या संधीचा फायदा घेऊन प्रियाला मेसेज करते की सायली बाहेर निघाली आहे आणि अर्जुन सुद्धा वैतागलेला दिसतोय आणि तिच्या पाठीमागे गेलाय.
इकडे आता प्रिया मेसेजची वाटच पाहत असते। आता अस्मिता लगेच तो मेसेज करते आणि इकडे प्रियाला तो मेसेज येतो। त्यावेळी आता ती तो मेसेज वाचते। मग आता तिला समजतं की अर्जुन सायली बरोबरच घराबाहेर निघालेले आहेत। मग आता तिचा थोडा गैरसमज होतो। तिला असं वाटतं की अर्जुन जरा वैतागलेला आहे म्हटल्यानंतर त्याला सायलीला घरात प्रपोज करता येत नसेल आणि म्हणूनच तो वैतागलाय। हे दोघे कॅफेमध्ये जाऊन एकमेकांना प्रपोज करणार आहेत की काय, हा प्रश्न आता तिच्या मनात येतो। पण नाही, या दोघांनी एकमेकांना प्रपोज करू नये असं मला वाटतंय। आता मी त्याचा हा प्रपोजचा प्लॅन हाणून पाडणारच आहे, पण कसा हाणून पाडू हा प्रश्न तिच्या मनात येतो। तेव्हा ती आता खूप त्या गोष्टीचा विचार करते आणि कुणाला तरी कॉल करत आत्ताच्या आत्ता गुड वाइब्स कॅफे जवळ ये असं म्हणते। तेव्हा आता हो, आता त्याचं नाव बदललंय ना, तिथेच यायचंय, पण ऐक जरा बरे कपडे सुद्धा घालून ये, तुला तुझ्या कामाचे पैसे सुद्धा व्यवस्थित मिळतील असंही ती जरा रागातच म्हणते। आणि पैसे घेतल्याशिवाय तू श्वास तरी घेतोस का रे, ठेव आणि पटकन तेथे वेळेत ये। इकडे आता सायली गुड वाइब्स कॅफे जवळ चाललेली असते, तर इकडे प्रियाने आता प्लॅन केलेला असतो। एका मुलाला आता ती म्हणते तू बरी कपडे तर घातली आहे, आता जा आणि तिथून मुलगी येते ना समोरून, तिला मिठी मार आणि आय लव्ह यू म्हण। डायरेक्ट सरळ जायचं आणि तिला मिठी मारायची। तेव्हा अर्जुन देखील सायलीचा पाठलाग करत असतो। त्यावेळी आता तो मनात विचार करतो मिसेस सायली तर कुठलं तरी इम्पॉर्टंट काम आहे म्हणून निघाल्या आणि आता कॅफेमध्ये कुठलं आलंय काम। तेवढ्यातच तो मुलगा आता गाडीवरून तेथे येतो आणि सायली जवळ थांबून तिच्याबरोबर काहीतरी बोलत असतो। सायली आता हसते तर अर्जुनला राग येतो आणि तो गाडीतून खाली उतरतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।